लास्ट व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम और डिफरन्सचे फॉर्म्युले आपण पाहिले होते। त्यामध्ये साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला होता साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, आणि कॉस ए प्लस बी चा काय फॉर्म्युला होता कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी। हे दोन फॉर्म्युले आता का बघतोय आपण, तर हे डिवाइड केल्यावर जो मिळेल तो साइन अपॉन कॉस ए प्लस बी चा, म्हणजेच कशाचा फॉर्म्युला मिळेल टॅन ऑफ ए प्लस बी चा। टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय मिळेल, तर मला टॅनमध्ये पाहिजे आहे। टॅनमध्ये पाहिजे म्हणून मी प्रत्येक टर्मला अंशाला आणि छेदाला कशाने डिवाइड करणार, कॉस ए कॉस बी ने। म्हणजेच पहिली टर्म येईल साइन ए इंटू कॉस बी अपॉन कॉस ए कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी अपॉन कॉस ए कॉस बी। अंशाला छेदाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला प्रत्येक टर्मला कॉस ए कॉस बी ने डिवाइड करतो, आणि मायनस साइन ए इंटू साइन ए इंटू साइन बी डिवाइडेड बाय कॉस ए इंटू कॉस बी। कॉस ए कॉस बी ने डिवाइड केल्यामुळे इथे कॉस बी कॅन्सल झाला, इथे कॉस ए कॅन्सल झाला, इथे कॉस बी दोन्ही कॅन्सल झाले। राहिलं काय साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे टॅन ए, साइन बी अपॉन कॉस बी टॅन बी डिवाइडेड बाय इथे काय राहणार 1 मायनस साइन ए अपॉन कॉस ए इज टॅन ए इंटू साइन बी अपॉन कॉस बी इज टॅन बी। अशा पद्धतीनं आपल्याला कशाचा फॉर्म्युला मिळाला, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन ए। आता सेम फॉर्म्युल्यामध्ये साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला असेल, काय असतो तो साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी। कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असणार आहे, कॉस ए साइन बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, आणि साइन ए मायनस बीला कॉस ए मायनस बीने डिवाइड केल्यानंतर कशाचा फॉर्म्युला मिळेल टॅन ए मायनस बीचा। टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला फक्त इथे मायनस असेल आणि इथे प्लस असेल, इथे मायनस आणि प्लस। म्हणजेच मी खाली परत लिहितो टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय येईल, तर टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी। हा मिळाला आपल्याला टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला। असंच मला कॉटचा फॉर्म्युला पाहिजे आहे, कॉट ए प्लस बी कॉट ए मायनस बी। त्यासाठी मी कशाने डिवाइड करणार, कॉस ए प्लस बीला कशाने डिवाइड करणार साइन ए प्लस बी ने। कॉस अपॉन साइन म्हणजे काय कॉट ए प्लस बी। कॉट ए प्लस बीचा फॉर्म्युला कसा मिळतो बघा, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, आणि डिवाइडेड बाय साइन ए प्लस बीचा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी। आणि मग न्यूमरेटर डिनॉमिनेटरला परत मला आता कशाच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला पाहिजे, टॅनचा फॉर्म्युला टॅनमध्ये छान दिसतो, जसा कॉटचा फॉर्म्युला कशामध्ये पाहिजे कॉटमध्ये। म्हणजेच न्यूमरेटर डिनॉमिनेटरला म्हणजेच अंशाला छेदाला कशाने डिवाइड केल्यानंतर सगळ्या टर्म कॉटमध्ये येतील, तर साइनने। म्हणून साइन ए साइन बीने मी प्रत्येक टर्मला डिवाइड करतो, कॉस ए कॉस बी अपॉन साइन ए साइन बी मायनस साइन ए साइन बी अपॉन साइन ए साइन बी।
डिवायडेड बाय इथे साइन ए कॉस बी अपॉन साइन ए साइन बी आणि शेवटची टर्म प्लस कॉस ए साइन बी डिवायडेड बाय साइन ए साइन बी. कोणती टर्म कुठे कुठे कॅन्सल होते? साइन ए साइन बी दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या. इथे साइन ए कॅन्सल झाला, इथे साइन बी कॅन्सल झाला. आणि मग आता कॉस ए अपॉन साइन ए म्हणजे काय? कॉट ए इंटू कॉस बी अपॉन साइन बी कॉट बी मायनस 1 डिवायडेड बाय कॉस बी अपॉन साइन बी कॉट बी प्लस कॉस ए अपॉन साइन ए कॉट ए. अशा पद्धतीने आपल्याला कशाचा फॉर्म्युला मिळाला? कॉट ए प्लस बीचा. आणि जर मला कॉट ए मायनस बीचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर ए मायनस बीचा फॉर्म्युल्यासाठी वरती कॉस ए मायनस बीचा आणि खाली साइन ए मायनस बीचा. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. म्हणजे वरती प्लस येणार आणि खाली मायनस. सेम साइन ए साइन बीने डिवाइड केल्यानंतर फॉर्म्युला मिळणार आपल्याला वरती प्लस आणि खाली मायनस. म्हणजेच कॉट ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला काय मिळेल? कॉट ए इंटू कॉट बी प्लस 1 डिवायडेड बाय कॉट बी मायनस कॉट ए. काही ठिकाणी ठीक आहे साइन चेंज करायची गरज नाही. अशा पद्धतीनं कॉटचा फॉर्म्युला थोडंफार लक्षात राहील, पण टॅनचा फॉर्म्युला कंपल्सरी लक्षात पाहिजे.